आज आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर हे बघणार आहोत. पहिल्यांदा क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स हे बघूया. अगदी सेम अल्काइल हॅलाइडसारखंच आहे. इथं बघा, अल्कोहोल्स आर क्लासिफाइड डिपेंडिंग अपॉन number of hydroxyl group present in their molecule into different types. Monohydric alcohols, dihydric alcohol, trihydric alcohol and polyhydric alcohol. पहिल्यांदा आपण अल्कोहोलचं क्लासिफिकेशन बघूया. फिनॉल्स ही सेम आहे. फिनॉल्स आर ऑल्सो क्लासिफाइड डिपेंडिंग अपॉन number of OH group present in their molecule. पहिल्यांदा monohydric alcohol, they contain one OH group in their molecule. For example, CH3, CH2OH. Name of this compound, ethyl alcohol. CH3, CH, OH, CH3. कुठला ग्रुप आहे हा? आयसोप्रोपाइल किंवा OH जो कार्बन अटॅच आहे तो कार्बन कसा आहे? इतर दोघांना अटॅच आहे म्हणून सेकंडरी कार्बन आहे आणि हे टोटल कार्बन 3 आहे म्हणून सेकंडरी प्रोपाइल अल्कोहोल. यामध्ये काय आहे? एकच OH ग्रुप आहे किंवा हायड्रोजन ॲटम इन alkane is replaced by only one OH group, then monohydric alcohols are obtained. सर्व अल्काइल ग्रुप्स जे आहेत मिथाइल, इथाइल, एन प्रोपाइल, आइसोप्रोपाइल और सेकंडरी प्रोपाइल, एन ब्यूटाइल, आइसोब्यूटाइल, सेकंडरी ब्यूटाइल, टर्शरी ब्यूटाइल, एन पेंटाइल, आइसोपेंटाइल, टर्शरी पेंटाइल, निओपेंटाइल हे सर्व काय आहे? मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आहेत कारण त्यामध्ये एकच OH ग्रुप आहे. दे कंटेन ओनली वन OH ग्रुप. बघा, डायहायड्रिक अल्कोहोल. डायहायड्रिक अल्कोहोल दे कंटेन टू OH ग्रुप्स इन देअर मॉलिक्यूल. बघा, टू OH ग्रुप्स. फॉर एक्झाम्पल, इथिलीन ग्लायकॉल म्हणजे इथेन मधल्या दोन्ही कार्बनचे एक एक हायड्रोजन OH ग्रुप न रिप्लेस केला तर मिळणारं कंपाऊंड CH2OH, CH2OH आणि याला काय म्हणायचं? ग्लायकॉल आणि दोन कार्बन्स आहे इथिलीन ग्लायकॉल. कसला आहे? डायहायड्रिक alcohol. Then trihydric alcohol, they contain 3 hydroxyl groups in their molecule. For example, इथं बघा 3 OH groups. 3 OH groups. Example, इथं glycerol, CH2OH, CHOH, CH2OH. ग्लिसरॉल हे काय आहे? ट्रायहायड्रिक अल्कोहोल आहे. कंटेन 3 OH ग्रुप्स इन देअर मॉलिक्यूल. पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स कंटेन मोर दॅन 3 OH ग्रुप्स इन देअर मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल, सॉर्बिटॉल. इथं जे एक्झाम्पल यायचं आहे ते सॉर्बिटॉल म्हणजे हेक्साहायड्रिक अल्कोहोल आहे. CH2OH, CHOH, 4 CH2OH. सॉर्बिटॉल हे हेक्साहायड्रिक अल्कोहोल आहे. कंटेन 6 हायड्रॉक्सिल ग्रुप्स इन देअर मॉलिक्यूल. इथं ट्रायहायड्रिक अल्कोहोल मध्ये 3 OH ग्रुप आहे. एक्झाम्पल, ग्लिसरॉल. ग्लिसरॉल हे नेहमी लागणार आहे आपल्याला. डायहायड्रिक अल्कोहोल, इथिलीन ग्लायकॉल हे एक्झाम्पल आहे. इथिलीन ग्लायकॉल आणि
इकडे मोनोहायड्रिक मध्ये मात्र सर्व अल्काइल अल्कोहोल्स मिथाइल, इथाइल, एन प्रोपाइल, आयसोप्रोपाइल, टर्शरी, ब्युटाइल, एन ब्युटाइल, आयसो ब्युटाइल, निओपेंटाइल हे सर्व अल्कोहोल्स कसे मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आहेत. बघा पुन्हा एकदा, डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ OH ग्रुप्स hydroxyl groups present in their molecule, alcohols are classified as monohydric alcohol contain only one OH group in their molecule. For example, ethyl alcohol, N-propyl alcohol, or isopropyl or secondary propyl alcohol. Dihydric alcohol contains two hydroxyl groups in their molecule. For example, ethylene glycol. Trihydric alcohol contain 3 OH groups in their molecule. Example, glycerol. Polyhydric alcohol contain more than 3 hydroxyl groups in their molecule. Example, sorbitol. आणि हेक्साहायड्रिक अल्कोहोल आहे ते. आता IUPAC नेम यांचे बघत असताना पॉलिहायड्रिक अल्कोहोल मध्ये जनरली डायहायड्रिक पासून पुढे इथिलीन ग्लायकॉल, ग्लिसरॉल, सॉर्बिटॉल ही त्यांची कॉमन नेम्स आहेत. IUPAC नेमच्या वेळेला जे पेरेंट अल्केन आहे त्यामधलं ई इथं रिप्लेस करायचं नाही. 2 वेळा OH ग्रुप आला तर एकदा आला की ओएल म्हणायचं, 2 वेळा आला म्हणून डायओल, इथं 3 वेळा म्हणून ट्रायओल. आता याचं नाव जे असणार आहे नंबर 1 आणि 2, मग 2 कार्बनचं अल्केन इथेन आहे असंच ठेवायचं. इथेन 1 2 डायऑल. इथं बघा 1 2 3 प्रोपेन 1 2 3 ट्रायऑल या पद्धतीने आपण नॉमेनक्लेचर मध्ये बघणारच आहोत. आता फक्त सांगितलं. बघा आता क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल्स. फिनॉल्स आर ऑल्सो क्लासिफाइड डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप्स प्रेझेंट इन देअर मॉलिक्यूल. बघूया आपण पहिल्यांदा मोनोहायड्रिक फिनॉल्स, डायहायड्रिक फिनॉल्स, ट्रायहायड्रिक फिनॉल्स. तिन्हींमधले एक्झाम्पल सांगते, जरा पुस्तकातल्यापेक्षा जास्त सांगते कारण आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे नंतर. बघा फिनॉल्स आर क्लासिफाइड ॲज मोनोहायड्रिक, डायहायड्रिक अँड ट्रायहायड्रिक किंवा पॉलिहायड्रिक मध्येच ट्रायहायड्रिक येतं. बघूया पहिला आपण मोनोहायड्रिक फिनॉल्स. आता यामध्ये पहिला जो आहे बेन्झीन रिंगला OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणतो फिनॉल. आणि फिनॉल यामध्ये एकच OH ग्रुप आहे आणि म्हणून हे कसं आहे मोनोहायड्रिक फिनॉल. कंटेन ओनली 1 OH ग्रुप इन देअर मॉलिक्यूल. अजून ही 2-3 एक्झाम्पल देते, पुस्तकात नाहीये पण माहित असावी. मोनोहायड्रिक मध्येच बघा फिनॉलच घ्यायचं, फिनॉल आहे असंच. आणि यामधली ही जी पोझिशन आहे, पोझिशन्स तुम्हाला माहित असतील, मागच्या लेक्चर मध्ये मी सांगितलेले आहे. अल्डिहाइड्स हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये हा OH ग्रुप आहे, जिथं अटॅच आहे त्याला नंबर 1 द्यायचा, 2 3 4 5 आणि 6. यापैकी 2 आणि 6 या पोझिशन ज्या आहेत त्या अर्थो, 3 आणि 5 या मेटा आणि 4 पोझिशन आहे ही पॅरा. तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासाठी सांगते मी. फिनॉलच घ्यायचं आणि त्याच्या अर्थो पोझिशनला CH3, अर्थो पोझिशनला CH3 आणि याला म्हणायचं ऑर्थोक्रिसॉल. याचं नाव काय आहे ऑर्थोक्रिसॉल. खूप सोपं आहे. बघा दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. फिनॉलच OH आहे इथंच ठेवा. मेटा पोझिशनला CH3 घ्या.
याला म्हणायचं मेटाप्रिसॉल. मेटाप्रिसॉल. आणि तिसरं एक्झाम्पल आहे, फिनॉलच घ्यायचं. पॅरा पोझिशनला CH3 असेल तर याला पॅराक्रिसॉल म्हणतात. कारण which of the following is a monohydric phenol असे प्रश्न येतील त्यावेळेला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आणि नावं बघा, हे फिनॉल, हे अर्थोप्रिसॉल, अर्थो पोझिशनला CH3, हे मेटाप्रिसॉल, मेटा पोझिशनला CH3, आणि हे पॅराप्रिसॉल, पॅरा पोझिशनला CH3. म्हणजे मोनोहायड्रिक फिनॉल्स मध्ये ही 4 एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात ठेवायचे, CET साठी सुद्धा आणि बोर्ड साठी सुद्धा. आता बघा, डायहायड्रिक फिनॉल्स कंटेन 2 OH ग्रुप्स इन देअर मॉलिक्यूल. इथं सुद्धा मी तुम्हाला 3 एक्झाम्पल देणार आहे. बघा, पहिलं एक्झाम्पल जे आहे त्यामध्ये काय करायचं सांगते, तर लगतच्या ऍडजेसंट कार्बनना 2 OH ग्रुप जोडायचे. ऍडजेसंट कार्बनना 2 OH ग्रुप असतील तर त्याला कॅटेकोल हे त्याचं नाव आहे. कारण त्याची IUPAC नेम सुद्धा आपण नंतर बघणार आहोत. कॅटेकोल, तर कॅटेकोल आलं की त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ कॅटेकोल असं विचारलं गेलं तर लक्षात घ्यायचं, ऍडजेसंट कार्बन ॲटमला OH ग्रुप 2, कारण डायहायड्रिक फिनॉल आहे. आता दुसरं एक्झाम्पल घ्या. बघा, जर एक अल्टरनेट, एक सोडून एक, म्हणजे एक नंबरला नंतर मधला सोडून, म्हणजे एका एक OH असतील तर त्याला काय म्हणतात, म्हणजे रिसॉर्सिनॉल. रिसॉर्सिनॉल, रिसॉर्सिनॉल. तिसरं एक्झाम्पल घेऊया. जर अपोजिट साइडला OH ग्रुप असतील, डायहायड्रिक फिनॉलच आहे, अपोजिट साइडला OH ग्रुप असतील तर क्युनॉल. क्युनॉल ओळखायचं असेल तर काय लक्षात ठेवायचं, अपोजिटला OH ग्रुप आणि कसला डायहायड्रिक फिनॉल आहे. कॅटेकोल ऍडजेसंट लगतच्या कार्बन ॲटमना 2 OH ग्रुप आहे. आणि रिसॉर्सिनॉल मध्ये अल्टरनेट, म्हणजे 2 OH पण एक OH लिहिला की त्याच्या जवळचा कार्बन आहे तो सोडायचा आणि नंतर OH. लक्षात आलं. बघा, मोनोहायड्रिक मध्ये कसं लक्षात ठेवायचं, डायहायड्रिक मध्ये. आता ट्रायहायड्रिक फिनॉल्स कंटेन 3 OH ग्रुप्स इन देअर मॉलिक्यूल. बघा, इथं पण 3 एक्झाम्पल देते. पहिलं एक्झाम्पल जे आहे ते ऍडजेसंट कार्बन ॲटमला 3 OH असतील. ऍडजेसंटला 3 OH असतील, याला पायरोगॅलॉन, पायरोगॅलॉन म्हणतात. लक्षात ठेवायचं. बघा, लगतचे 3 कार्बन जवळजवळचे आणि त्याला OH ग्रुप असतील तर. दुसरं आहे, यामध्ये कसं लक्षात ठेवायचं, हा OH एक सोडायचा आणि नंतर 2 OH असतील असे ट्रायहायड्रिक फिनॉल आहे. आणि याचं नाव हायड्रोक्युनॉल. हायड्रोक्युनॉल हे कॉमन नेम्स आहेत. अजून एक घेऊया ट्रायहायड्रिक मध्ये. तर यामध्ये 3 OH ग्रुप हे अल्टरनेट, इथं नंतर इथं आणि नंतर इथं, आणि याला फ्लोरो ग्लुसिनॉल, फ्लोरोग्लुसिनॉल म्हणायचं. पुस्तकात अगदी डिटेल दिलेलं नाहीये, एक एकच एक्झाम्पल दिलेलं आहे.
पण याच्यावरचे प्रश्न मात्र विचारले जातात आणि हे आपल्याला माहित असायला पाहिजे. बघा, बेसिक क्लासिफिकेशन अल्कोहोल आणि फिनॉल. अल्कोहोल अँड फिनॉल्स आर क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट इन देअर मॉलिक्यूल. अल्कोहोल्स आर क्लासिफाईड ॲज monohydric alcohol contain only one OH group in their molecule. For example, एक घ्यायचं कुठलंही, घ्या इथाइल अल्कोहोल. Dihydric alcohol contain two OH groups in their molecule, two hydroxyl groups in their molecule. For example, ethylene glycol. Trihydric alcohol contain three OH groups in their molecule. Example, glycerol. Polyhydric alcohol contain more than 3 OH groups in their molecule. Example, sorbitol, hexahydrate alcohol. Similarly, phenols are also classified depending upon number of hydroxyl groups present in their molecule. As monohydric phenol contain only one OH group in their molecule. For example, phenol पहिलं. दुसरं जे आहे अर्थोप्रिसॉल, म्हणजे काय करायचं, अर्धो पोझिशनला CH3. मेटाप्रिसॉल, इथं मेटा पोझिशनला CH3 जोडायचा फिनॉलच्या. पॅराप्रिसॉल अपोजिट, म्हणजे पॅरा पोझिशनला OH इथं असेल तर CH3 इथं. तर ही नावं आणि ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. डायहायड्रिक फिनॉल्स कंटेन 2 OH ग्रुप्स इन देअर मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल, कॅटेकोल, लगतच्या कार्बनना 2 OH ग्रुप जोडायचे. रिसॉल्सिनॉल एकाडे इथं जोडला तर हे सोडून इथं किंवा इकडे जरी तुम्ही दिलं तरी पण चालतं. क्युनॉल अपोजिट साइडला OH ग्रुप. त्याच्यानंतर ट्रायहायड्रिक फिनॉल्स कंटेन 3 OH ग्रुप्स इन देअर मॉलिक्यूल. एक्झाम्पल, पायरोगॅलॉल, लगतच्या तिन्ही कार्बनला 3 OH ग्रुप जोडायचे. त्याच्यानंतर हायड्रोक्विनॉल, एक जोडून एक सोडून लगतच्या 2 कार्बनला 2 OH. आणि फ्लोरोग्लुसिनॉल अल्टरनेट OH ग्रुप. आले लक्षात. आता क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. आपल्याला डिटेल मध्ये मोनोहायड्रिक अल्कोहोल्स बघायचे. सेम अल्काइल हॅलाइड सारखं मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आर क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन state of hybridization of carbon to which OH group is bonded into two types. बघा काय आहे, OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनच्या हायब्रिडायझेशन कुठलं आहे यावर. तर आता आपण अल्काइल हॅलाइडचं बघितलं होतं, सेम त्या पद्धतीनंच कार्बन sp3 हायब्रिडायझर असेल आणि त्याला OH ग्रुप असेल तर असणारे त्या ग्रुप मधले अल्कोहोल्स. त्याच्यानंतर कार्बन sp2 असेल आणि sp2 हायब्रिडायझर कार्बनला OH असेल तर असं. तर आता बघूया क्लासिफिकेशन ऑफ monohydric alcohols. Classification of monohydric alcohols. Classification of monohydric alcohols. यामध्ये अल्काइल अल्कोहोल म्हणजे पहिल्यांदा sp3COH हे बघूया आणि नंतर sp2COH म्हणजे OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे, sp3. म्हणजे त्या कार्बननं किती सिग्मा बॉन्ड तयार केले असतील, 4. किंवा अजून एक फॉर्म्युला मी सांगितलेला होता मागं, काय, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड फॉर्म्ड प्लस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. पण इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कोणावर नाहीये त्यामुळे ते घ्यायची काही गरज नाहीये. बघा यावरून जे क्लासिफिकेशन आहे ते आपण अल्काइल अल्कोहोल हा शब्द दिलेला नाहीये, फक्त तुम्हाला कळावा म्हणून अल्काइल अल्कोहोल,
अलायलिक अल्कोहोल. अलायलिक अल्कोहोल मी ज्या पद्धतीनं इथं सांगते नोट्स पेक्षा ते लक्षात ठेवायचं. आणि तिसरा टाइप आहे बेन्झाइलिक अल्कोहोल. बेन्झाइलिक अल्कोहोल बघा, अलायलिक अल्कोहोल, बेन्झाइलिक अल्कोहोल आणि अल्काइल अल्कोहोल. अल्काइल अल्कोहोल हा सर्वात मोठा भाग आहे बघा. अल्काइल अल्कोहोल म्हणजे ROH, OH attached to aliphatic radical किंवा अल्काइल ग्रुप्स. आणि अल्काइल ग्रुप भरपूर आपण पहिला एक लेक्चर मी अल्काइल ग्रुप्स मध्येच घेतलंय, पण त्यामध्ये सुद्धा बघा अल्काइल अल्कोहोल्स आर जनरली रिप्रेझेंटेड ॲज ROH, where R is alkyl group. Alkyl alcohols are classified depending upon nature of carbon to which OH group is attached into three types: primary alcohol or 1 degree alcohol, secondary alcohol or 2 degree alcohol, and tertiary alcohol or 3 degree alcohol. बघूया आपण प्रायमरी अल्कोहोल म्हणजे OH attached to प्रायमरी कार्बन आयटम. फॉर एक्झाम्पल भरपूर एक्झाम्पल्स घेऊया आपण इथं प्रायमरीची. बघा CH3OH, CH3 CH2OH, CH3 CH2 CH2OH. हे जरा जास्त देते कारण पुढे रिएक्शन आणि प्रिपरेशन मेथड सुद्धा आहे. आणि नंतर सेकंडरी बघूया आपण. त्याच्यानंतर बघा CH3 CH2 CH2 CH2OH, CH3 CH CH3 CH2OH, CH3 C CH3 CH CH3 C H3 CH3 CH2OH. बघा इथं OH चा कार्बन लाटायचा आहे तो कसा आहे प्रायमरी कार्बन आहे म्हणून हे प्रायमरी अल्कोहोल आहे. आणि याचं नाव काय एक कार्बन असणार अल्केन मिथेन. मिथेन मधला हायड्रोजन OH ने रिप्लेस केला. नाव काय आहे मिथाइल अल्कोहोल. हा ग्रुप कुठला आहे इथाइल. नाव काय इथाइल अल्कोहोल. OH कुणाला लाटायचे आहे CH2. इथं बघा टोटल कार्बन किती आहे 1 2 3 आणि सगळे काय आहेत प्रायमरी आणि सेकंडरी आहे. आणि OH CH2 ला अटॅच आहे. एक लक्षात घ्या OH ग्रुप म्हणजे फंक्शनल ग्रुप CH2 ला अटॅच असेल तर प्रायमरी अल्कोहोल पण आणि अल्काइल हॅलाइड सुद्धा CH2 ला अटॅच आहे म्हणजे कसलं आहे प्रायमरी अल्कोहोल आहे. इथं बघा OH CH2 ला अटॅच आहे प्रायमरी आहे. सगळे कार्बन प्रायमरी आणि सेकंडरी आहे. दुसरी गोष्ट टोटल कार्बन 4 आहे म्हणून कुठलं प्रिफिक्स वापरणार N ब्युटाइल अल्कोहोल. इथं बघा आता हे स्ट्रक्चरल युनिट चेनच्या टोकाला आहे. सेकंड नंबरच्या कार्बनला एक कार्बन ब्रँच आहे म्हणजे काय आयसो. टोटल कार्बन 4 आहे. आयसो ब्युटाइल अल्कोहोल. OH कुणाला अटॅच आहे CH2 ला म्हणजे कसं आहे प्रायमरी. त्याच्यानंतर हे बघा OH CH2 ला अटॅच आहे म्हणजे प्रायमरी आहे. टोटल स्ट्रक्चर कडे बघा 2 नंबरच्या कार्बनला 2 CH3 अल्काइल ग्रुप अटॅच आहे. 2 ब्रँचेस अटॅच आहेत. टोटल कार्बन 5 आहे. आणि जेव्हा हे स्ट्रक्चरल युनिट टोकाला येतं तेव्हा टर्म आपण वापरतो निओ. आणि टोटल कार्बन 5 म्हणून निओ पेंटाइल अल्कोहोल. हे सुद्धा कसं आहे प्रायमरी अल्कोहोल आहे.
म्हणजे तुम्हाला जे लक्षात ठेवायचंय, कन्फ्युजन होतं कुठं, आयसोप्रोपाईल आणि सेकंडरी प्रोपाईल एकच आहे, पण आयसोब्युटाईल आणि सेकंडरी ब्युटाईल वेगळं आहे. सेकंडरी ब्युटाईल हा सेकंडरी अल्काइल ग्रुप आहे, तर आयसोब्युटाईल हा प्रायमरी आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात सोपं, CH2 ला OH अटॅच प्रायमरी, CH ला अटॅच सेकंडरी आणि C ला अटॅच टर्शरी. बघा हे झाले प्रायमरी अल्कोहोल्स. आता सेकंडरी अल्कोहोल्स. सेकंडरी अल्कोहोल आता सांगितलं OH कुणाला अटॅच असेल, प्रायमरी मध्ये कसं आहे CH2OH किंवा असं CH2OH प्रायमरी. सेकंडरीला कसं येणार बघा, CH ला अटॅच सेकंडरी. फॉर एक्झाम्पल CH3 CH CH3 OH कुणाला अटॅच आहे, CH ला. तो कार्बन कसा आहे, सेकंडरी, कारण CH ला अटॅच आहे म्हणून. आणि टोटल कार्बन किती आहे, 3, म्हणून कुठलं नाव, आयसोप्रोपाईल अल्कोहोल किंवा सेकंडरी प्रोपाईल अल्कोहोल. आयडेंटिफाय करताना मात्र हे फक्त लक्षात ठेवा, CH2 ला अटॅच प्रायमरी, CH ला अटॅच सेकंडरी आणि C ला अटॅच टर्शरी. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण सेकंडरीचं. CH3 CH2 CHOH CH3 कसं आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे, कारण OH च्या कार्बन अटॅच आहे, तो इतर दोघांना अटॅच आहे. टोटल कार्बन किती आहे, 4, आणि म्हणून हे सेकंडरी ब्युटाईल अल्कोहोल. लक्षात आलं, डिपेंडिंग अपॉन नेचर ऑफ कार्बन टू विच OH group is attached, alcohols are classified as alkyl alcohols primary, secondary, tertiary. OH प्रायमरी कार्बनला प्रायमरी अल्कोहोल, OH सेकंडरी कार्बनला सेकंडरी अल्कोहोल. आणि OH जर टर्शरी कार्बनला अटॅच असेल, OH जर टर्शरी कार्बनला अटॅच असेल तर काय म्हणायचं, टर्शरी अल्कोहोल. बघा एक्झाम्पल CH3, बरं फॉर एक्झाम्पल असं घेऊया आपण, मला टर्शरी ब्युटाईल अल्कोहोल काढायचंय. टर्शरी म्हणजे OH ज्या कार्बनला मी जोडणार तो इतर 3 कार्बनला जोडणार, करेक्ट. आणि ब्युटाईल 4 कार्बन, कार्बन टेट्राव्हॅलंट स्ट्रक्चर काढताना प्रत्येक कार्बनला किती हायड्रोजन लागतात ते बघायचं. समजलं सगळ्यांना, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. दुसरी गोष्ट, प्रत्येक अल्कोहोल मध्ये आपण बघितलं की ज्या कार्बनला OH अटॅच आहे त्यानं काय केलेले आहे, 4 सिग्मा बॉन्ड तयार केलेले आहेत, आणि म्हणून हायब्रिडायझेशन कुठलं आहे, sp3. आणि म्हणून sp3 हायब्रिडायझेशन ज्या अल्कोहोल मध्ये आहे ते मी सगळा ग्रुप एकत्रित घेतला गेलेला आहे. त्यामुळे यातलं कुठलंही अल्कोहोल घेतलं तुम्ही तरी त्याचं हायब्रिडायझेशन हे sp3 असणार आहे. आता अलायनिक अल्कोहोल. अलायनिक अल्कोहोल मध्ये अलायनिक कार्बनला OH ग्रुप अटॅच असणार आहे. अलायनिक कार्बन म्हणजे कुठला कार्बन, तर कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या शेजारचा कार्बन, हा काय झाला अलायनिक कार्बन. आणि अलायनिक कार्बनला OH ग्रुप अटॅच असेल तर याला काय म्हणायचं, अलायनिक अल्कोहोल. पण स्टेट ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन कुठली आहे, sp3. OH group in acylic alcohol, OH group attached to sp3 हायब्रिडायझर कार्बन आहे. म्हणजे टोटल बॉन्ड किती तयार केले त्यानं, 4 सिग्मा बॉन्ड तयार केले, म्हणून हायब्रिडायझेशन sp3. पण या कार्बनचं हायब्रिडायझेशन त्याच्या शेजारच्या कार्बनचं हायब्रिडायझेशन विचारलं जातं. बघा 1, 2, 3 आणि 4 नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड कन्सिडर करायचे. म्हणजे याचं sp3 असेल पण याचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे, sp2 आहे, कारण एक पाय बॉन्ड तिथं त्याने तयार केलाय. आणि सिग्मा बॉन्ड किती आहे, 3 आहेत. झालं. अलायनिक अल्कोहोल सुद्धा दे आर क्लासिफाइड ॲज प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. आता इथं OH कुणाला अटॅच आहे,
CH2 ला, आणि म्हणून हे कसं आहे प्रायमरी अल्कोहोल आहे. दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. CH2 पाहिजे ना इथं, सॉरी, CH2 डबल बॉन्ड CH OH CH3 OH. बघा इथं OH CH2 ला अटॅच आहे म्हणून प्रायमरी. इथं सुद्धा OH जो आहे कुणाला अटॅच आहे CH ला अटॅच आहे म्हणजे हे अल्कोहोल कसं सेकंडरी. पण कुठलं अल्कोहोल आहे अलायलिक अल्कोहोल आहे. कुठलं आहे अलायलिक अल्कोहोल आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया टर्शरी अल्कोहोल. बघा CH2 डबल बॉन्ड CH CH3 सॉरी OH. बघा OH च्या कार्बन अटॅच आहे तो कार्बन इतर 3 कार्बन अटॅच आहे म्हणजे OHC ला अटॅच आहे. अल्कोहोल कसलं टर्शरी अलायलिक अल्कोहोल. पण स्टेट ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन तिन्हीमध्ये कुठली आहे sp3 आणि त्याच्या जवळच्या कार्बनची कुठली आहे sp2. हा पण sp2 हायब्रिडायझर आहे, हा पण sp2 हायब्रिडायझड कार्बन आहे. लक्षात आलं. अलायलिक अल्कोहोल, अल्काइल अल्कोहोल. आता आपण बघूया बेन्झाइलिक अल्कोहोल की ज्यामध्ये OH कार्बन अटॅच आहे तो कार्बन कसा आहे sp3. बघा बेन्झाइलिक अल्कोहोल यामध्ये काय आहे बेन्झीन रिंग च्या शेजारचा कार्बन आणि त्याला OH अटॅच आहे CH2OH. आता हा जो आहे या ग्रुपला म्हणतात बेन्झाइल ग्रुप. लक्षात येते ना. परवाच्या तासाला सांगितलं होतं C6H5 म्हणजे फिनिल आणि C6H5CH2 म्हणजे बेन्झीन आणि याचं नाव काय येणार बेन्झील अल्कोहोल. बेन्झील अल्कोहोल मध्ये OH कुणाला अटॅच आहे CH2 ला म्हणजे हे कसं आहे प्रायमरी बेन्झाइल अल्कोहोल. दुसरे एक्झाम्पल घेऊया. बघा स्टेट ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन 1 2 3 आणि 4. त्यामुळं sp3 आणि या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 म्हणजे हे sp2 आणि हे sp3. आता दुसरं घेऊया सेकंडरी अल्कोहोल. बघा CHOH CH3 कसलं आहे बेन्झाइल अल्कोहोलच आहे पण यामध्ये OH च्या कार्बन अटॅच आहे त्याने 4 सिग्मा बॉन्ड तयार केले. हायब्रिडायझेशन कुठलं sp3 आणि या कार्बनचं बेन्झीन मधले सगळे कार्बन sp2 हायब्रिडायझर असतात हे लक्षात घ्या. पण OH च्या कार्बन अटॅच आहे तो कसा आहे सेकंडरी कारण OH इथं CH ला अटॅच आहे. सेकंडरी अल्कोहोल. आता टर्शरी अल्कोहोल मध्ये बघा टर्शरी अल्कोहोल मध्ये CH3 आणि OH आहे का. OH च्या कार्बन कुणाला अटॅच आहे C ला अटॅच म्हणून कसं टर्शरी. याचं हायब्रिडायझेशन कुठलं येणार sp3 कारण 4 सिग्मा बॉन्ड तयार केले आणि यानं किती केले 3 सिग्मा बॉन्ड केले 1 2 आणि 3 म्हणून sp2 आणि अल्कोहोल कुठलं टर्शरी अल्कोहोल. बघा परत एकदा क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल बेस्ड ऑन state of hybridization of carbon to which OH hydroxyl group is bonded into 3 types. अल्काइल अल्कोहोल म्हणजे नेहमी आपण जे अल्कोहोल म्हणतो ती अलायलिक अल्कोहोल बेन्झाइलिक अल्कोहोल. Then depending upon nature of carbon to which OH group is bonded alcohols all alcohols alkyl allylic benzylic classified into 3 types: primary alcohol, secondary alcohol, tertiary alcohol. बघा in primary alcohol OH कुणाला अटॅच असेल CH2 ला. in secondary alcohol OH कुणाला अटॅच असेल C
CH ला. इन टर्शरी अल्कोहोल OH कुणाला अटॅच असेल? C ला. लक्षात येते? त्याच्यानंतर ही सर्व मिथाइल, इथाइल, N प्रोपाइल, N ब्युटाइल मगाशी सांगितलेलं आहे मी, आणि अजून आपण नॉमेनक्लेचर मध्ये डिटेल मध्ये बघणार आहोत. अलायलिक अल्कोहोल बघा, त्याचं एकच एक्झाम्पल त्यांनी दिलं गेलेलं आहे, फक्त शब्दात दिलंय, पण समजून घ्या. अलायलिक अल्कोहोल म्हणजे अलायलिक कार्बनला OH ग्रुप अटॅच असेल, आणि अलायलिक कार्बन म्हणजे कुठला? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या शेजारचा कार्बन. तिथं OH कुणाला अटॅच आहे? CH2 ला, म्हणून प्रायमरी अल्कोहोल. इथं बघा या एक्झाम्पल मध्ये OH कुणाला अटॅच आहे? CH ला, म्हणून सेकंडरी अल्कोहोल. इथं बघा OH कुणाला अटॅच आहे? C ला, म्हणून टर्शरी अल्कोहोल. बेन्झाइलिक अल्कोहोल मध्ये काय आहे? बेन्झाइलिक कार्बनला OH अटॅच आहे, आणि बेन्झाइलिक कार्बन म्हणजे कुठला? एरोमॅटिक रिंगच्या शेजारचा कार्बन. आता तिथं OH CH2 ला अटॅच, प्रायमरी अल्कोहोल. OH C ला अटॅच, सेकंडरी अल्कोहोल. OH CH ला अटॅच, सेकंडरी, आणि OH C ला अटॅच, टर्शरी. आणि या ऑल अल्कोहोल्स मध्ये, अल्काइल अल्कोहोल मध्ये, अलायलिक अल्कोहोल मध्ये, बेन्झाइलिक अल्कोहोल मध्ये स्टेट ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन टू विच OH बॉन्ड हायड्रोक्सिल ग्रुप इज बॉन्डेड कुठली आहे? sp3. कारण OH या सर्व अल्कोहोल मध्ये ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बननं किती सिग्मा बॉन्ड तयार केले? 4. आता पुढचा टाइप आपण बघणार आहोत sp2COH. sp2COH म्हणजे ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे तो कार्बन कसा? sp2 हायब्रिडाइज्ड. sp2 हायब्रिडाइज्ड असणार आहे. आणि एक्झाम्पल व्हिनाइल अल्कोहोल. व्हिनाइल अल्कोहोल. व्हिनाइल अल्कोहोल बघा, इथिलीन CH2 डबल बॉन्ड CH2, आणि या इथिलीन मधला हायड्रोजन कुणी रिप्लेस केला? OH ग्रुपने रिप्लेस केला की मिळणार अल्कोहोल हे झालं व्हिनाइल अल्कोहोल. आणि व्हिनाइल अल्कोहोल मधला हा जो कार्बन आहे त्यानं सिग्मा बॉन्ड किती तयार केले? 3. सिग्मा बॉन्ड किती तयार केले? 3. आणि हा काय आहे? पाय बॉन्ड आहे, आणि 3 सिग्मा म्हणजे हायब्रिडायझेशन sp2. लक्षात आलं? आणि म्हणून हे अल्कोहोल कशामध्ये येतं? sp2COH म्हणजे sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन एटमला OH ग्रुप अटॅच आहे. आता क्लासिफिकेशन ऑफ इथर्स. क्लासिफिकेशन ऑफ इथर्स. इथर्सच्या बऱ्याच डेफिनेशन मी परवा सांगितलेले, व्यवस्थित तो व्हिडिओ बघायचा आहे. बघा, इथर्स फंक्शनल ग्रुप, इथर लिंकेज ROR. हा अजून एक लक्षात घ्या, हा ऑक्सिजन डायव्हॅलंट आहे, आणि ऑक्सिजनच्या लास्ट शेल मध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, आणि ते बॉन्ड फॉर्मेशन मध्ये भाग देतात. पहिलं लेक्चर इंट्रोडक्शनचं जे आहे त्यात मी असं म्हटलंय की ऑक्सिजन कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन. लास्ट शेल ऑक्सिजनच्या मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, ते 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात, आणि अकॉर्डिंग टू व्हीबीटी ओनली अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कॅन टेक पार्ट इन अ केमिकल बॉन्ड फॉर्मेशन. बघा, इथर्स आर क्लासिफाइड ॲज सिंपल इथर्स, सिंपल और सिमेट्रिकल. सिंपल or symmetrical ethers and mixed or unsymmetrical. Mixed or unsymmetrical ethers. बघा, ethers in which divalent oxygen atom is bonded to identical alkyl or aryl groups called simple ethers or symmetrical ethers. Example CH3 OCH3 म्हणजे डायमिथाइल इथर. त्याच्यानंतर C2H5 OC2H5 डायइथाइल इथर. C6H5 OC6H5
डायफिनाइल इथर. हे सर्व काही आहे. सिंपल इथर, बोर्डाला प्रश्न विचारला जातो, व्हॉट आर इथर्स, हाऊ आर दे क्लासिफाईड. 2 मार्क असतात. बघा, अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह और अरिलॉक्सी डेरिव्हेटिव्ह म्हणायचं, कारण काही अल्काइल ग्रुप सेम किंवा डिफरंट असतील, अराइल किंवा अल्काइल असतील, तर त्यानुसार अल्कॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स आर ऑब्टेन्ड by replacing hydrogen atom of alkane किंवा aliphatic or aromatic hydrocarbon by same or different alkyl or aryl groups. Ethers are classified as simple or symmetrical ether. आणि यामध्ये काय घ्यायचं, डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटम इज बॉन्डेड टू आयडेंटिकल, हा शब्द आला पाहिजे, सेम आला तरी चालतो पण मोर करेक्ट, आयडेंटिकल अल्काइल ग्रुप्स कॉल्ड सिमेट्रिकल इथर. आणि या तिन्ही पैकी कुठलंही एक एक्झाम्पल हे सोपं आहे लक्षात ठेवायला. बघा, मिक्स्ड और अनसिमेट्रिकल इथर्स, डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटम इज बॉन्डेड टू डिफरंट किंवा अल्काइल और अराइल ग्रुप बॉन्डेड टू डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटम आर नॉट आयडेंटिकल. फॉर एक्झाम्पल, CH3O C2H5 इथाइल मिथाइल इथर किंवा C6H5O C2H5 इथाइल फिनाइल इथर, हे जे झाले ते मिक्स्ड इथर्स. अजून एक या इथर मधला पॉइंट आहे इपॉक्साइड. इपॉक्साइड फक्त माहित असावं म्हणून असं पुस्तकात सांगितलेलं आहे, तरी सुद्धा हे इपॉक्साइड वापरून आपल्याला प्रायमरी अल्कोहोल तयार करायचे आहे आणि त्यामुळे इपॉक्साइड म्हणजे काय माहित असायला पाहिजे. बघा, इपॉक्साइड्स आर सायक्लिक इथर्स इन व्हिच इथरल ऑक्सिजन इज बॉन्डेड टू 3 मेंबर्ड रिंग. आता कार्बन कार्बन हा सिंगल बॉन्ड झाला, कार्बननं 2 बॉन्ड, एक ऑक्सिजन बरोबर आणि एक कार्बन बरोबर केलं, म्हणजे याला कार्बन टेट्राव्हॅलंट आहे, 4 हायड्रोजन 4 बॉन्ड तयार करतो. तर याबरोबर 2 याने केले, याबरोबर 2, म्हणजे इथे CH2 आणि याला इथिलीन इपॉक्साइड असं म्हणतात. तर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. नेक्स्ट लेक्चरला आपण नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल, फिनॉल अँड इथर हा भाग बघणार आहोत.